कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरातील MK टॉवर अपार्टमेंट इथल्या विनापरवाना बांधकामावर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला। इथलं बाथरूम आणि टॉयलेट यावेळी हटवण्यात आलं। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली। कोल्हापुरातील सीवॉर्ड इथल्या बिंदू चौक परिसरातील MK टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप आनंदराव मोरे यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त जादा आणि विनापरवाना बांधकाम केलं होतं। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी कारवाई करण्यात आली। या कारवाईत तळघरातील बाथरूम आणि टॉयलेट्स अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं। या प्रकरणी अलका यशवंत माने यांनी दिलीप आनंदराव मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती। हे नकाशा व्यतिरिक्त केलेलं बांधकाम 30 दिवसात काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले होते। मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्यानं महापालिकेनं पोलीस बंदोबस्त मागून कारवाईचं नियोजन केलं होतं। मात्र पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यानं ही कारवाई रखडली होती। दरम्यान अलका माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याबाबतची याचिका दाखल केली होती। न्यायालयाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेनं 8 आठवड्यात कारवाई करण्याचं मान्य केलं होतं। त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले आणि उपशहर रचनाकार NS पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, आदिती पवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी तसंच विभागीय कार्यालय क्रमांक 2 कडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली।